तिसऱ्या बाजूला विटा आणि खानापूरमध्ये आपल्याला माहित असेल मागच्या वेळेला विटा नगरपालिकेमध्ये 50 वर्षानंतर सत्तांतर करण्यामध्ये आमदार सुहास बाबर यांनी यश आलेलं होतं. त्यामुळं मोठ्या ताकदीनं त्यांनी खानापूर आटपाडी पंचायत समिती निवडणूक लढवली. खानापूर पंचायत समिती ही पूर्वीपासून त्यांच्याकडे होती, पण यावेळेला त्यांची करंजीची जागा थोडी अडचणीची वाटत असताना सुद्धा ती शेवटच्या क्षणात त्यांनी ती जिंकली. त्यामुळं क्लीन स्वीप दिल्यामुळं आपल्याला शड्डू मारताना जे सुहास बाबर दिसले ते त्यामुळं दिसलेले होते आणि त्यांचा उभा दावा तिथं वैभव पाटील आणि भाजपमध्ये प्रवेश केले गोपीचंद पडळकर यांच्या होता. आटपाडी तालुक्यात तर खूप मोठा संघर्ष तिथं त्या ठिकाणी झालेला होता. निंबवडेमध्ये विद्यार्थी मोठे आणि माधवी पडळकर यांच्यामधला संघर्ष हा हिंसाचारावर गेलेला होता. प्रचंड दहशत आणि या सगळ्या गोष्टी तिथं कानावर येत होत्या. मोठ्या पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. गाड्या फोडण्याचे प्रकार झाले. त्यामुळे तरी सुद्धा त्यातल्या 2 जागा म्हणजे करगणीची एक जागा खेचून आणण्यामध्ये आणि दिगंजी जागा खेचून आणण्यामध्ये सुहास बाबर यांना यश आलं. आटपाडी नगरपालिकेमध्ये ज्या चुका त्यांच्याकडून झालेल्या होत्या म्हणजे त्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांच्याकडे ही नगरपालिका आटपाडीची गेली. त्यावेळेला पाटील गटाचं विभाजन असेल, तानाजी पाटील असतील, त्यानंतर भारत पाटील असतील आणि रायण्णा देशमुख असतील यांचं विभाजन मतांचं झालेलं होतं. ते टाळण्यामध्ये सुहास बाबर यांना यश आलं. त्यामुळे आटपाडी तालुक्याची पंचायत समिती ही ताब्यात घेण्यामध्ये सुहास बाबरांनी यश आलं. त्यामुळे आता नेमकं ते पुढं काय निर्णय घेणार ह्याच्याबद्दल सुद्धा सगळं आहे. त्यामध्ये तिथं गोपीचंद पडळकरांनी त्यांचा जो वाद आहे त्याच्यामुळं पुढच्या ज्या महायुतीच्या सत्तेतले अडथळे आहेत ते आता दिसू लागलेले आहेत. त्यामुळे सुहास बाबर नेमकं काय भूमिका घेणार हे महत्त्वाचं आहे. पण जिल्ह्यामध्ये धुरंधर म्हणून या जयंत पाटील असतील, विश्वित कदम असतील आणि सुहास बाबर यांनी काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर यांनी तिकडं आपला बालेकिल्ला अबाधित राखून तिथं आपली ताकद मिळवली, तसंच ह्या तिन्ही नेत्यांनी आपापल्या बालेकिल्ला तगडा राखून सत्तेमध्ये जाण्यासाठी जी वाट तयारी केलेली आणि पुढच्या काळात त्याचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत होईल.